काबुली चणे आणि सत्तूचा हलवा बनवण्यासाठी काबुली चणे 2 वाटी घेतले, 1 वाटी कांद्याचं पेस्ट घेतलं, 1 वाटी टोमॅटोचं पेस्ट आणि आलं लसणाची आणि कोथिंबीर मिरचीची पेस्ट घेतली। पॅनमध्ये तेल घेतलं, त्यामध्ये लवंग, मोठी वेलची आणि दालचिनी हे घालून थोडं सॉटे केलं आणि त्यामध्ये खसखस घातली आणि थोडी तीळ घातली आणि कांद्याचं पेस्ट वरून टाकायची। त्याला व्यवस्थित सॉटे करून घ्यायचं तेलामध्ये आणि त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालायची, तेही व्यवस्थित करून घ्यायची। स्लो फ्लेममध्ये थोडं कलर चेंज होईपर्यंत शिजू द्यायचं आणि नंतर आलं लसणाची आणि कोथिंबीर मिरचीची पेस्ट करून घातलेली आहे। लाल तिखट घालायचं, मसाला घालायचा आणि हळद घालायची आणि व्यवस्थित परतवायचं। पूर्ण मसाला एकत्र परतून घ्यायचा। त्यामध्ये मीठ घालायचं आणि कस्तुरी मेथी घालायची, तेही व्यवस्थित परतून घ्यायची। आता त्यामध्ये काबुली चणे घातले, चणेही त्या मसाल्याला छान लागले पाहिजे असे परतून घ्यायचे आणि आता मी थोडं पाणी घातलं आणि त्यामध्ये आता चणे होऊ द्यायचे झाकण बंद करून आणि आता आपले चणे काबुली चणे तयार झाले आहे। मसाला चणे सत्तूचं करायचं आहे। 2 मापाने 2 प्याला सत्तू घेतली, कढईमध्ये 1 प्याला तूप घातलं आणि सत्तू घातले, ते चांगलं भाजून घ्यायचं व्यवस्थित। छान असं कलर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा, वासही सुटला आहे आणि आता भाजलेला आहे। थोडंसं मी तूप घातलं, वरून थोडं तूप घालायचं। आता साखर घातली आहे आणि व्यवस्थित छान साखर विरघळून जाते आणि आता दूध घातलं 1 कप, व्यवस्थित करून खालवर करायचं छान। आता छान आपली हलवा आता तयार झालेला आहे, थोडा अजून शिजू द्यायचा। छान असा कलरही मस्त आलेला आहे। थोडं वरून तूप घालायचं आणि आता छान हलवून घ्यायचं थोडं कोरडं होईपर्यंत। आता आपला सत्तूचा हलवा आणि काबुली चना हे दोन्ही तयार झाले।